तर शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांवर एकामागोमाग एक असे कॅश बॉम्ब टाकले जात आहेत। त्यामुळे राज्याच्या राजकारण हे ढळून निघालेलं आहे, खळबळ उडालेली आहे। आधी संजय शिरसाट यांच्याबाबत सुद्धा संजय राऊत यांनी व्हिडिओ समोर आणला होता, कॅश बॉम्ब टाकला होता। त्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांच्या संदर्भातील ही 3 दृश्य आपण पाहतोय। संजय शिरसाट यांच्या संदर्भातील व्हिडिओ, पैशांची बॅग ही संजय राऊत यांनी समाज माध्यमात हा व्हिडिओ टाकला होता। त्यानंतर महेंद्र दळवी यांच्या संदर्भात सुद्धा अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब टाकला आणि आता मंत्री भरत गोगावले यांच्या संदर्भातील व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। त्यामुळे शिवसेनेचे एकामागून एक असे 3 आमदारांचे, मंत्र्यांचे हे व्हिडिओ समोर आले। ही 3 दृश्य, एकीकडे संजय शिरसाट यांचा पैशांची बॅग, तो व्हिडिओ संजय राऊत यांनी समाज माध्यमात आणला होता। त्यानंतर अंबादास दानवे यांनी महेंद्र दळवी यांच्या संदर्भातील व्हिडिओ समोर आणला आणि आता मंत्री भरत गोगावले यांच्या संदर्भातील व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, आधी एकामागोमाग एक असे 3 व्हिडिओ समोर आलेले आहेत। संजय राऊत यांनी सुरुवात केलेली होती, नंतर अंबादास दानवे, चित्रलेखा पाटील यांनीही 3रा व्हिडिओ समोर आणलेला आहे आणि 3ही मंत्री आणि आमदार हे शिवसेनेचेच आहेत। काय म्हणायचं या घटनाक्रमाला? काही आमदारांची आणि मंत्र्यांची उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कुठेतरी त्यांना अडचण होत होती। त्यानंतर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी उठाव केला। एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर ते स्वतः मुख्यमंत्री झाले। महायुती म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन केलं, पण त्यावेळेस कुठेतरी शिवसेनेच्या आमदारांना किंवा मंत्र्यांना इतका त्रास होत नव्हता। पण मागील 1 वर्षाआधी, म्हणजे अर्थातच मागच्या डिसेंबरमध्ये ज्यावेळेस महायुती सरकार स्थापन झालं, ज्याच्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून आले, त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे नाहीये किंवा शिवसेनेचा कोणी आमदार किंवा मंत्री नाही आहे हे समजल्यानंतर विरोधकांची कुठेतरी ताकद आणि हिंमत जी आहे ती वाढत गेली आणि कुठेतरी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांचे व्हिडिओज जे आहेत ते व्हायरल होऊ लागले, त्यांचे प्रकरण जे आहेत ते समोर येऊ लागलेत। नेमकं याच्या मागे कोण आहे याचा शोध कार्य हे स्वतः शिवसेना पक्ष जरी घेत असला तरी मात्र आज 3 मोठे व्हिडिओ हे सध्या महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण देशासमोर आहेत। एक संजय शिरसाट यांचा, दुसरा कालच आलेला महेंद्र दळवी यांचा आणि आज थेट मंत्री भरत गोगावले यांचा। त्यामुळे नेमकं शिवसेना पक्षातील आमदारांचा आणि मंत्र्यांचं चाललंय तरी काय, असा मोठा एक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभा होत आहे। पण तरी त्या देखील मात्र प्रत्येक आमदार आणि प्रत्येक मंत्री जो शिवसेनेचा आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतो, या व्हिडिओ मॉर्फ केलेले आहेत, AI केलेले आहेत, अशा पद्धतीने सांगत असतात। आज देखील अशाच पद्धतीने भरत गोगावले यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की तो जो व्हिडिओ माझ्या विरोधकांनी दाखवलेला आहे किंवा समोर आणलेला आहे आणि ज्याला कॅश बॉम्ब क्रमांक 2 असं देखील नाव विरोधकांकडून देण्यात आलेलं आहे, तर त्याचा नेमका तुम्ही तपास करा, तो नेमका कुठला आहे, काय आहे हे बघा। पण कुठेतरी याची जबाबदारी कोणी घेत नाहीये आणि मग हे नेमकं एकच प्रकरण आहे का, काही राहिलंच नाहीये का, किंवा इतर जे मतदारसंघामधले स्थानिक प्रश्न सोडवत असतानाचे जे समस्या असतात त्यावर कुठे काही मिळत नाहीये म्हणून फक्त कॅश बॉम्ब बद्दल करण्यात येत आहे का, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। मात्र शुभम, यामुळे सर्वात उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख किंवा प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या समोर मात्र मोठं आव्हान उभं राहत आहे। अर्थातच तेच मी बोलत होतो की हे सर्व जरी सुरू असलं तरी याच्यामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुठेतरी अडचण आणि ताण ही सातत्याने वाढताना दिसून येत आहे। एकीकडे त्यांच्यावर असलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या, त्यांच्याकडे असलेले विविध खाते, त्याच्यानंतर त्यांच्याकडे 2 पालकमंत्री पद देखील आहेत 2 वेगवेगळ्या शहरांचं, आणि त्याच्यामध्ये आपले आमदार असतील, आपले मंत्री असतील, हे देखील सांभाळणं, कुठेतरी एकनाथ शिंदेंवर याचा ताण वाढत चाललेला आहे। भविष्यामध्ये आपले आमदार पुन्हा एकदा तेवढ्याच संख्येने निवडून आणणं हे जरी एक मोठं आव्हान त्यांच्या पुढे जरी असलं तरी मात्र कशा पद्धतीने हे सगळं डॅमेज कंट्रोल करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। कालपासून एकनाथ शिंदे हे कुठल्याही प्रकारे माध्यमांच्या समोर आलेले नाहीयेत, व्यक्त झालेले नाहीयेत आणि अशामध्येच त्यांचेच मंत्रिमंडळातील भरत गोगावले यांचा आज व्हिडिओ पुन्हा एकदा समोर येतो आहे। त्या व्हिडिओ मागची सत्यता जी आहे ती कळायला अजून देखील मार्ग नाही आहे। भरत गोगावले बोलतात की ती शोधून काढा, महेंद्र दळवी बोलतात की समजा त्या व्हिडिओ खऱ्या असतील आणि माझ्या असतील तर मी राजीनामा देईल। पण नेमकं कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील सर्व ज्या गोष्टी सुरू आहेत आणि विरोधकांकडून ज्या पद्धतीने त्यांना खाली पाडण्याचं काम सुरू आहे, भविष्यात
भविष्यामध्ये एकनाथ शिंदेसाठी ही धोक्याची घंटा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि नक्कीच. कुठेतरी भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष म्हणून आहे, त्यामुळे महायुतीचं देखील डॅमेज कंट्रोल जे आहे ते देखील करणं अत्यंत महत्त्वाचं होणार आहे आता ठीक. एकनाथ शिंदेसाठी. जगदीश, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल. तर ही 3 दृश्य आपण पाहतोय. भरत गोगावले यांच्या संदर्भातील पैशाचा व्हिडिओ हा चित्रलेखा पाटील यांनी समोर आणलेला आहे. चित्रलेखा पाटील यांनी आरोपसुद्धा केले. तर 2च दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर कॅश बॉम्ब हा अंबादास दानवे यांनी टाकला. तर संजय शिरसाट यांचा काही दिवसांपूर्वीचा पैशानं भरलेल्या बॅगचा व्हिडिओ संजय राऊत यांनी समाज माध्यमांसमोर आणला होता. त्यामुळं शिवसेनेसाठी हा मोठा डॅमेज कंट्रोल आहे आणि हा डॅमेज कंट्रोल करण्याचं मोठं आव्हान हे एकनाथ शिंदे यांच्या समोर असणार आहे.